नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज लागला आहे MCA कम्प्युटर ॲप्लिकेशन यांचा रिझल्ट 2020चा पॅटर्न आहे. तर याच्यामध्ये 2 लिंक दिलेल्या आहेत. एक आहे फर्स्ट इयर ऑफ मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन रिझल्ट, ठीक आहे, आणि दुसरी लिंक आहे सेकंड इयर मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. तर सेकंड इयरचा माझा रिझल्ट मी चेक करतो आता. त्याच्यामध्ये दिसतं आहे पहा, इथं माझा मी सीट नंबर टाकतो आहे आणि सोबतच आईचं नाव टाकतो आहे. चेक रिझल्ट केलं की ते सेकंड इयरचा माझा रिझल्ट येऊन जातो आहे. हे अगदी बरोबर आहे, यात काही प्रॉब्लेम येत नाही आहे. परंतु जेव्हा मी फर्स्ट इयरचा माझा एक बॅकलॉग आहे त्याचा रिझल्ट चेक करायला जातो आहे, तुम्ही पाहू शकता इथे 4 नंबरला मीच क्लिक करतो आहे. फर्स्ट इयर मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन त्यावर क्लिक करतो आहे. तर तिथे परत मला सीट नंबर टाकावा लागतो आहे. इथे देखील मला सेकंड इयरचाच रिझल्ट दाखवला जातो आहे. हा काहीतरी टेक्निकल ग्लिच आहे, तर याच्यावर त्यांनी काम करणं गरजेचं आहे. इथे विद्यार्थी संभ्रमामध्ये येत आहेत, तर लवकरात लवकर यावरती ॲक्शन घेतली जावी अशी मी विद्यापीठाच्या डिपार्टमेंटला विनंती करतो. धन्यवाद.